नमस्कार मंडळी, मी वरद विजय चव्हाण तुम्हा सगळ्यांचं स्वागत करत आहे. मंडळी, जॉली LLB हा सिनेमा जेव्हा आला होता किंवा या फ्रँचाइजचा एक वेगळाच फॅन बेस आहे. म्हणजे जेव्हा जॉली LLB 1 आला, ज्याच्यात अरशद वारसी होते, तर तेव्हा तो खूप क्रिटिकली अक्लेम झाला. लोकांना तो आवडला सुद्धा. त्याचा एक मीम अजूनही फेमस आहे, तो म्हणजे कौन है ये लोग, कहां से आते हैं. आणि मग जॉली LLB 2 जेव्हा आला, जिकडे अरशद वारसीनं रिप्लेस करण्यात आलं अक्षय कुमार बरोबर, तेव्हा खूप सारे लोक नाराज झाले, खूप सारे फॅन्स नाराज झाले. आणि जॉली LLB हा फक्त आणि फक्त अरशद वारसीसाठीच करायला हवा होता, जॉली LLB 2 अशी सुद्धा लोकांमध्ये चर्चा होती. बट जॉली LLB 2 बघितल्यानंतर भले तो जॉली 1 एवढा फेमस नाही झाला किंवा त्याला क्रिटिकल अक्लेम नाही मिळालं, तरी सुद्धा बऱ्यापैकी आवडला लोकांना तो जॉली LLB 2. आणि आता जॉली LLB 3 साठी जेव्हा या दोघांना एकमेकांसमोर आणण्यात येणार आहे असं जेव्हा चर्चा सुरू झाली, तेव्हा मार्केटमध्ये निश्चितच हा तिसरा पार्ट बघण्यासाठी उत्सुकता होती. कोर्टरूम ड्रामामध्ये हे दोघं एकमेकांच्या विरोधात उभे राहणार की दोघं एकत्र मिळून काम करणार, एक केस सॉल्व्ह करणार, अशी उत्सुकता प्रत्येकाला असतानाच हा सिनेमा आता रिलीज झालेला आहे. ऑलमोस्ट 2 तास 40 मिनिटाचा हा सिनेमा आहे. तो हा वर्थ आहे का सिनेमा? चला तर एकदा या व्हिडिओमध्ये बघून घेऊया. म्हणजे सिनेमाचा जो मुद्दा आहे तो गंभीर आहे तसं बघायला गेलं तर. म्हणजे आपल्या गरीब शेतकऱ्यांच्या जमिनी डेव्हलपमेंटच्या नावाखाली कशा त्या जमिनी मोठमोठ्या बिल्डर्सकडनं किंवा या सगळ्या लोकांकडनं हडपल्या जातात आणि कसं शेतकऱ्यांचं नुकसान होतं त्याच्यावर आधारित ही कथा आहे, ज्याच्यात खूप सारे सब प्लॉट्स आहेत. पण या सब प्लॉट्समुळे मेन पॉइंटवर येण्यासाठी किंवा मेन जो मुद्दा आहे तो कुठेतरी भटकतो आणि कुठेतरी हा सिनेमा तुम्हाला खूप ड्रॅग वाटतो. या सिनेमाचा क्लायमॅक्स अप्रतिम झालेला आहे आणि क्लायमॅक्स वर्थ वॉचिंग आहे. स्टँडिंग ओवेशन देण्यासारखा क्लायमॅक्स आहे. बट त्या क्लायमॅक्सला पोहोचेपर्यंत तुम्हाला ऑलमोस्ट 2 तास या सिनेमामध्ये सफर करायला लागेल, एवढंच दुर्दैवाने म्हणावं लागतं. चांगली कथा असून सुद्धा कुठेतरी सगळंच सांगायच्या नादात आय थिंक खूप साऱ्या गोष्टी या सिनेमाच्या मेकरकडनं गणलेल्या आहेत. म्हणजे गोष्ट आहे जानकी अम्मा यांची. जानकी अम्मा अर्थातच सीमा विश्वासजी, ज्या जॉली 1 कडे जातात, म्हणजेच अरशद वारसी यांच्याकडे जातात त्यांची केस घ्यायला. जी केस असते एका पॉवरफुल बिझनेसमॅन, तो म्हणजे हरिभाई केतन, अर्थातच गजराजराव यांनी ती भूमिका केलेली आहे. आता स्वतःचा राग काढण्यासाठी जानकी अम्माला जॉली 1 जो आहे तो जॉली 2 कडे पाठवतो, अर्थातच अक्षय कुमार यांच्याकडे पाठवतो. बट काही ट्विस्ट अँड टर्न्स असे येतात ज्याच्यामुळे अरशद वारसी जॉली 1 ही केस घ्यायला रेडी होतो. का? कारण फक्त आणि फक्त ही केस हरण्यासाठी. कारण एक पॉवरफुल बिझनेसमॅनच्या अगेन्स्ट ही केस असते, तर हरू असं ते ठरवतात. पण नंतर याचं परिवर्तन कसं होणार, आपण कुठल्या बाजूनी लढतोय आणि आपण कोणासाठी हे केस हरणार आहोत, हे अक्षय कुमार आणि अरशद वारसी यांना जेव्हा याची जाणीव होते तेव्हा तो एक पॉवरफुल क्लायमॅक्समध्ये हा सिनेमा बदलतो आणि ती या सिनेमाची सगळ्यात जमेची बाजू आहे. ओव्हरऑल या सिनेमाची सिनेमॅटोग्राफी बरी आहे, अशी काही स्टँड आउट करण्यासारखी नाहीये. कोर्टरूम ड्रामा जो आहे तो चांगला झालेला आहे. पण जेव्हा कोर्टरूम ड्रामाच्या बाहेरच्या गोष्टी आपल्याला दिसतात तेव्हा एवढं काही इंटरेस्टिंग वाटत नाही. गाणी या सिनेमाची लक्षात राहत नाही. बीजीएमला नक्कीच स्टँडिंग ओवेशन दिलं पाहिजे, कारण बीजीएममुळे ते सीन खूप उठून येत आहेत. या नायिका ज्या आहेत हुमा कुरेशी आणि सगळ्या, त्यांना काही एवढा फार वाव नाहीये. सगळ्यात मोठा सीमा विश्वास असतील, शरद शुक्ला असतील किंवा गजराजराव असतील, या तिघांची कामं, या तिघांचा जो सपोर्ट आहे या 2 जॉलीजना, त्याच्यामुळे सुद्धा खूप अभिनयाच्या बाबतीत हा सिनेमा खूप आपल्याला आपला फोकस जो आहे तो असा त्या सिनेमामध्येच असतो आणि यांचा अभिनय बघूनच यांच्या प्रेमात पडायला होतं. पुन्हा एकदा या सिनेमाचा जो मेन फोकस आहे तो थ्रूआउट अक्षय कुमार याच्यावरच आहे. जो मेन जॉली आहे अरशद वारसी, त्याला कुठेतरी सॅडलाईन केलंय असं वाटतं. बट अरशद वारसी क्लायमॅक्समध्ये एक पॉवरफुल कमबॅक करतो आणि अक्षय कुमारने सुद्धा त्याचं काम स्टार्ट टू एंड जे काही ज्या फ्रेममध्ये तो आहे ते प्रामाणिकपणे केलेलं आहे. कॉमेडी जे या सिनेमाचे जे मध्ये मध्ये आहेत पंचेस, ते काही फार लँड होत नाही. तो ते एक निराशाजनक आहे की कॉमेडी अख्खी खाली खेचते या सिनेमाच्या एनर्जीला. सो त्याच्यामुळे पण एक निराश झालो. सो ओव्हरऑल आय वुड से हा डिसेंट वन टाइम वॉच एंटरटेनर आहे. जर तुम्ही या दोघांचे चाहते असाल, या दोघांना जर तुम्हाला फेस ऑफ यांचं बघायचं असेल, त्याचबरोबर बाकी जी काही मी आता नावं घेतली या सगळ्या अभिनेत्यांचा अभिनय बघायचा असेल, तर या सिनेमाला नक्कीच तुम्ही प्राधान्य देऊ शकता. ओव्हरऑल मी या सिनेमाला देईन 3 स्टार. तुम्ही हा सिनेमा बघितला आहेत की नाही? जर बघितला असेल तर तुम्ही माझ्या मताशी सहमत आहात की असहमत आहात
हे कमेंटच्या माध्यमातून कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र.